पण यावेळेला मी जाणार आहे. राष्ट्रपतींनी ॲट होम रिसेप्शन ठेवलं होतं, त्यामध्ये राहुल गांधींनी एक गमछा घातणारे त्यांना सध्या टार्गेट केलं जातंय. भाजपनं ट्विट करत त्यांचे फोटो टाकलेत, मात्र राजनाथ सिंह यांनी तो घातलेला अनेकांनी घातले नाही आहेत. माझ्याकडे खूप फोटो आहेत. गमछा घातला नाही म्हणून त्याच्यावर टीका करणं किंवा त्यांना कुठल्या तरी विचारसरणीचा ठपका लावून किंवा राष्ट्रद्रोही मानणं हे भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे. पण राजनाथ सिंगला तुम्ही राष्ट्रद्रोही वगैरे मानणार का? किंवा नॉर्थ ईस्टच्या विरोधातले त्यांच्या भूमिका आहे तसं कोणी मानेल का? पण नाही, भारतीय जनता पक्षाकडे भरपूर वेळ आहे बरं का, भरपूर पैसे आहेत त्यांच्या IT डिपार्टमेंटला देण्यासाठी, त्याच्यामुळे हे होत असतं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुमचे विचार संकुचित आहेत म्हणूनच तुम्ही कोश्यारींना विरोध केला असं म्हटलेलं आहे. त्यांनी समर्थन केलेलं आहे, कोश्यारींना जो सन्मान दिला त्याच्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं किंवा महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं हा विचार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो बरं का. आमचं सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, आमचं सरकार पाडून तुम्हाला बेकायदेशीरपणे मदत केली सत्तेवरती आणण्यासाठी, हा विषय बाजूला ठेवा. घटनेचा खून, लोकशाहीचा खून, लोकशाहीची हत्या हे बाजूला ठेवा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बरं का ही गंमत वाटते आणि अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिलं त्याचं ते समर्थन करत असतील तर या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं? देशद्रोही तर म्हणता येणार नाही, कारण यांच्यासारखे राष्ट्रभक्त जगात नाहीत. इतरांना देशद्रोही म्हणू शकतात पण ह्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही. महाराष्ट्राचा अपमान कोश्यारी यांनी केलेला आहे. त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सर्वासर्व केली होती. त्यांना असे म्हणायचे नव्हते, त्यांना असेच म्हणायचे होते वगैरे वगैरे वगैरे. त्या थाटात त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती त्यांनी केली. प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो तेव्हा ते सर्वासर्व करण्याची जबाबदारी दिल्लीनं त्यांच्यावर दिलेली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना किंवा फुले आंबेडकरांचा अपमान महाजनने केला ना काल, ही त्यांची परंपरा आहे. आणि त्यांना जर मोदी त्यांचा गौरव करणार असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री कोश्यारींचं समर्थन करणार असतील तर महाराष्ट्र हे नाव तोंडात घेण्याचा त्यांना अधिकार आहे का, हा प्रश्न आहे. गिरीश महाजनांनी व्यक्त केलेली दिलगिरी आपल्याला मान्य आहे का? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही, ठीक आहे. असं आहे की एकदा त्यांनी ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी जे दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. त्यांनी जे दिलगिरी चुकीचं आहे. 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं, भारत प्रजासत्ताक झाला. अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे, हे सत्य आहे. आणि ती जी मुलगी आहे जाधव, तिच्या त्या भावना उचमळून आल्या, त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचंही कौतुक करतो. पण आता मंत्र्यांनी माफी मागितलेली आहे, नाक घासलेला आहे, ह्याच्यावरती आता फार विषय ताणू नये. याआधी आपण बघितलं तर मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना शिंदे असा एक गट स्थापन होईल अशी चर्चा होती. पण आता शिंदे शिवसेनेनं निर्णय घेतला आहे की त्यांचा स्वतंत्र गट असेल आणि आज ते वंदनीय बाळासाहेबांना स्मरण करून त्यांची गटनोंदणी करण्यास कोकण भवनला जात आहे. नाही बघा, वेगळे गट आहेत. बाळासाहेब ठाकरेंना वंदनीय वगैरे शब्द वापरतात, त्यांना ते बाळासाहेब ठाकरे त्यांना अजिबात वंदनीय नाहीत. त्यांना वंदनीय फार तर मोदी अमित शाह आहेत. त्यांना वंदनीय कोण आहेत? मोदी आणि अमित शाह त्यांना वंदनीय आहेत. बाळासाहेब ठाकरे त्यांना वंदनीय असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने ते पुढे गेले असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोश्यारीने केला, निषेधाचा शब्द नाही.
मुंबई तोडण्याची कारस्थानं सुरू आहेत, निषेधाचा शब्द नाही.